नमस्कार. नमस्कार. औरंगाबाद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सध्या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न खूप गाजत आहे. आपण सुरुवातीला या कामाचे मला वाटतं काय ठेकेदार होता असं मला वाटतं. बरोबर. तर ते काम कसं सुरू करणार, तुम्हाला का सोडण्यात आलं तुमचं काम असं होतं? तुम्ही का सोडून दिलं तुम्ही काम, काय कशामुळे सोडलं ते काम तुम्ही सांगता येईल तुम्ही? सर्वाधिक नमस्कार सर्व जनतेला. मी सचिन जैन, कॉन्ट्रॅक्टर, मुक्ताईनगर. मी 2 वर्ष सुरुवातीला वरणगाव पाणीपुरवठ्याचे काम योग्यरीते स्पीडने काम चालू असताना मला तिथे जाणूनबुजून त्रास देण्यात येत होता. जे 24/7 24 तास लोकांना सांगत असता की मी पाणी आणलं, मी पाणी आणलं, मी पाणी आणलं. जे गावात दवंडी पिट्टा त्यांचं काम असं होतं की चालू कामामध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांना अडथळे आणायचे, त्यांनीच आंदोलने करायची आणि आंदोलनाच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर लोकांकडनं पैसे घ्यायचे, असे याचे काम होते. आता तुम्ही मला सांगा, 8 वर्षापासून नगर अध्यक्ष पद रिक्त आहे, तिथे प्रशासक आहे. 8 वर्षापासून ते तिथे आलेच नाही समजून घ्या. तर त्यांनी मंजुरी आणली कशाची? टेंडरची एक प्रक्रिया असते. टेंडर गव्हर्नमेंट काढते, ठेकेदार ते सगळं नियम फॉलो करतात. MGP अप्रूव्ड जर असला, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, त्याचे लायसन ज्या ठेकेदाराकडे असते तोच ठेकेदार ते टेंडर भरू शकतो. आणि हे सर्व प्रक्रियामधून गेल्यानंतर ते टेंडर ज्याला मिळते तो तिथे काम करतो. आता तिथे काम करीत असताना मला भरपूर अडचणी आल्यात. दुसरं असं की हे जे म्हणतायत की मी पाणी आणलं, मी पाणी आणलं, हे साफ चुकीचं आहे. 8 वर्षात हे नाही आहे तरी काम सुरळीत होते आहे, स्पीडने होते आहे. तर यांचा कुठे काही संबंध येत नाही. म्हणजे आज रोजी तुम्ही काम करताय का, तुमची कंपनी काम करताय किंवा नाही? माझी कंपनीने 2 वर्ष काम केलं. त्यानंतर असं झालं की ऑडिटचा विषय आला. एक नगर परिषदचे दरवर्षी ऑडिट होते. त्या ऑडिटमध्ये अरिहंत कन्स्ट्रक्शन आणि ACSIPL JV ह्या कंपनीकडनं मी काम घेतलेलं होतं. तर त्यावेळेसचे CEO समीर शेख आणि प्रशासक होते सुलाने साहेब, भुसावळ प्रांत. यांनी बँकेला काय म्हणतात ऑडिट केले, यांनी ऑडिट केले. तर त्यामध्ये असं कळालं की अरिहंत कन्स्ट्रक्शन यांनी बँक गॅरंटी बोगस दिलेली आहे. मग हे त्यांना केव्हा कळाले? यांनी 3 बिल माझे काढून दिले. त्याच्यानंतर यांनी ऑडिट केल्यानंतर यांच्या असं लक्षात आलं की समोरच्या ठेकेदाराने अरिहंत कन्स्ट्रक्शन यांनी बँक गॅरंटी ही बोगस दिली आहे. मग त्यांनी त्याचा खुलासा करण्यासाठी महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पुणा यांच्याकडे मेलद्वारे संपर्क केला, व्हॉट्सअपद्वारे संपर्क केला, पत्रव्यवहार केला. बँकेकडनं कळवण्यात आलं की अशी बँक गॅरंटी 65 लाख रुपयाची बँक गॅरंटी ही बोगस आहे, ही आमच्या बँकेची नाही. आता मला तुम्ही सांगा, मग याची जबाबदारी माझी नगराध्यक्ष घेतोय का? बँक गॅरंटी जर 65 लाख रुपयाची बोगस आहे हे कळाल्यानंतर मग माझी नगराध्यक्षाने आंदोलने का केली नाही, पाण्यात का उतरला नाही? याच्यामध्ये अधिकारी आणि माजी नगराध्यक्ष यांच्या संगनमताने हे सर्व झालेलं आहे. बँक गॅरंटी ज्या दिवशी यांना कळाली की बोगस आहे, CO साहेब प्रांत यांची जबाबदारी होती की त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करायचे, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायचा, ही प्रोसिजर असते. यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला पूर्णपणे वाचवलं. त्याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली आणि या देवाणघेवाणीतून परत पुन्हा त्याला काम देण्यात आलं आणि आम्हाला हटवण्यात आलं. सुरुवातीला तुम्ही नगराध्यक्षावर, माझी नगराध्यक्षावर त्रास देतो असं म्हटलेलं होतं. तर नेमका कोणत्या प्रकारे त्रास दिला गेला तुम्हाला? काम बंद करा असं म्हटलं होतं का काय? हे बघा, आता
तिथे काम करीत असताना सर्व काही ओळखीचे नसतात. आमचे जेसीबी चालायचे तर ते तिथे मुलांना पाठवून ते जेसीबी इथे काम करायचं नाही, इथे आमचेच मुलं लावायचे. त्याच्यानंतर असे काही कारण नसतं त्रास द्यायचा आणि काम हळूवार होते आहे, निकृष्ट रेती वापरताय, निकृष्ट काम करताय असं सांगून काम बंद पाडायचे आणि आंदोलन करायचे आणि त्याच्या माध्यमातून मग पैशाची डिमांड करायची. पैशाची डिमांड डायरेक्ट? हा. तुम्हाला वाटतं का या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असं? या योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. 25 कोटीची योजना होती, बरोबर आहे. गुलाबराव पाटील मंत्री साहेब, पाणीपुरवठा मंत्री, हे आपल्या जळगाव जिल्ह्याचे मंत्री आहेत. त्यांनी या योजनेला मंजुरी दिली. ही मंजूर झालेली योजना 25 कोटीची होती. आता या वेळेस 8 वर्षापासून तर तिथे प्रशासक आहे, अधिकारी काम करतायत. त्यांनी ती योजना 38 कोटीची करून आणलीच ना. मग याच्यात द्यायचा कशाचा साखरचा वाटा आहे, कशाचं काय आहे. अधिकारी लोक, इंजिनियर लोक, हे सगळे सिस्टीमनुसार ते काम होत असते. तिथे अध्यक्ष असो की नसो ते काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे मी पाणी आणलं हे दवंडी पिटणे बंद करा आता. हे तुम्ही याचं श्रेय नगराध्यक्षाला देणार नाही बुवा, एकंदरीत असेल किंवा मी पाणी आणलं? मला तुम्ही सांगा ना, पाणी पुरवठा योजना मंजूर झाली त्या दिवसापासून म्हणजे फर्स्ट डे पासून मी तिथे काम करत होतो. तर या 8 वर्षात नगर अध्यक्षच त्या ठिकाणी नाही आहे, तिथे प्रशासक आहे आणि ते अधिकारी लोकच सगळं सांभाळताय. ठेकेदाराचं काम जसं होते त्याप्रमाणे त्याचे बिलं निघतात, ते बिलं पण रेग्युलर निघतायत. फक्त याच्यामध्ये एक भ्रष्टाचार असा झालेला आहे, फार मोठा झालेला आहे, देवाणघेवाण झालेली आहे की आर्यन कन्स्ट्रक्शन यांनी 65 लाख रुपयाची बँक गॅरंटी बोगस दिलेली आहे. हे समीर शेख यांना लेखी पत्र दिल्यानंतर, बँकेने कळवल्यानंतर सुद्धा त्या आर्यन कन्स्ट्रक्शनवर कारवाई का केली नाही, त्याला ब्लॅकलिस्ट का केले नाही, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल का केला नाही, एवढी माहिती लोकांना त्यांनी द्यावी. तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला विचारतोय आणि त्या अधिकाऱ्यांना विचारतोय. आणि हे कागदपत्र तुम्हाला सर्व नगरी परिषदमध्ये मिळून जातील. त्यांनी पाणी पुरवठा योजनेसाठी भरपूर असे आंदोलन केले, 7 ते 8 वेळा त्यांनी आंदोलन केले. त्याचं श्रेय देणारच नाही म्हणजे प्रकारे तुम्ही त्यांना? मला तुम्ही सांगा, 8 वर्षापासून तिथे प्रशासकच आहे, बरोबर आहे. कामं होत आहेत, कामं चालत आहेत. 13 कोटी रुपये 25 कोटीची योजना ते 38 कोटीवर आणली. 13 कोटी रुपये हे अधिकाऱ्यांनी मिळून आणले योजनेकरता. मग याचा संबंध येतो कुठे? फक्त हे आंदोलन करून चमकोगिरी करणे हा इतका उद्देश आहे यांचा, आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना त्रास देणे. माझं इतकं म्हणायचं आहे की जे माजी नगराध्यक्ष सांगतायत की पाणी पुरवठा योजना मी आणली, तर मला फक्त हे सांगायचं आहे की 8 वर्षापासून जर तिथे प्रशासक होते, तर अधिकारी लोक हे प्लॅन मंजूर करतात, ते बिलिंग करतात, ते पैसे काढून देतात आणि त्यांचा सर्व वॉच असतो. ठीक आहे, हे नेते असतील म्हणून यांची ओळख पाळखमुळे ते त्यांचा राजकीय फायदा करता मीडियामध्ये त्याच्यामध्ये आंदोलन करणे, हंडा मोर्चा नेणे असे कामं करत असतील. आणि मला तरी असं वाटते की त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते बिचारे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत ते त्यांच्यासोबत राहतात. बाया माणसं भर उन्हाळ्यामध्ये ते जळगाव कलेक्टर ऑफिसमध्ये हंडे मोर्चे काढतात, हे करतात आणि सबका साथ सबका विकास असं म्हणतात. पण त्या लोकांच्या आळमधून ते त्यांचा स्वतःचा विकास करून घेतात. हे बोबडी जनता यांनी पण समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही पाणी पुरवठ्याचे काम केले असं म्हणतात, तर तुमचे बिलं निघले की नाही? टिकले का? किती निघली बिलं तुमची? मी
काम करीत असताना माझे 3 बिल तिथून निघाले आणि चौथा बिल जेव्हा 1,15,00,000 रुपयाचे होते त्यावेळेस मला समीर शेख CEO यांचा फोन आला की तुम्ही ऑफिसमध्ये या. मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला साहेबांनी सांगितले की बँक ऑफ महाराष्ट्रकडनं एक पत्र आलेलं आहे. आम्ही त्यांना विचारपूस केली होती की आर्यन कन्स्ट्रक्शन पुणा यांनी बँक गॅरंटी ही बोगस दिलेली आहे, त्याच्यामुळे तुमचं हे मी बिल आता पास नाही करत, हे आता तुम्हाला मिळणार नाही. जोपर्यंत याचा गोष्टीचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत हा बिल मी देऊ शकणार नाही. मग नंतर यांनी त्या आर्यन कन्स्ट्रक्शनवर कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही. आर्थिक देवाणघेवाण करून त्यालाच पुन्हा काम दिले आणि यांनी 1,15,00,000 रुपयाचे माझे जे बिल होते ते वास्तविक मला माझ्या खात्यात दिले पाहिजे होते. मला 3 बिल माझ्या खात्यात दिले ACSIPL या कंपनीच्या नावाने आणि चौथं बिल ह्या CEO साहेबांनी आणि आजी माजींनी बिल कमी करून 1,75,00,000 मधून माझे बिल डायरेक्ट 40,00,000 रुपयावर आणले आणि ते 40,00,000 रुपये मला न विचारता कोणतेही कागदपत्र सादर न करता ते डायरेक्ट आर्यन कन्स्ट्रक्शनला ट्रान्सफर करून टाकले. मग आता 1,15,00,000 रुपयाचे माझे बिल होते ते 40,00,000 रुपयावर कसं काय आले? मग 75,00,000 रुपये का अधिकाऱ्यांनी वाढवले होते का? मग ते 75,00,000 रुपये गेले कुठे? याची चौकशी करण्यात यावी असं माझं मागणी आहे. बँक गॅरंटी 65 लाखाची होती, त्याला ब्लॅकलिस्टमध्ये का टाकून तुम्ही समजा कॉन्टॅक्ट? माझा तोच प्रश्न आहे की जर प्रांतसारखा अधिकारी, CEO सारखा अधिकारी जर यांच्याकडे प्रूफली बँकेने सांगितलेल्या डॉक्युमेंटवर की हे कागदपत्र बोगस आहे, याच्यात शासनाची फसवणूक झालेली आहे, या ठेकेदाराने 65,00,000 रुपयाची आणि नगर परिषदेची फसवणूक केली आहे, हे लेखी स्वरूपात दिलेलं आहे नगर परिषदमध्ये. परंतु तरी सुद्धा त्यांना तिथे 25 कोटीची योजना 38 कोटीची करून दिली, काम वाढून दिले, पैसे वाढून दिले, परंतु त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा होता तो केला नाही. आता माझं असं म्हणणं आहे की यांनी कारवाई केली नाही समीर शेख आणि प्रांत यांनी त्या ठेकेदारावर, म्हणून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो की यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या दोघी अधिकाऱ्यावर. आणखी एक माझा त्यांच्यावर आरोप आहे की टेंडरमध्ये जे पाईपलाईन टाकताना किंवा शेती रस्त्याने पाईपलाईन टाकताना झाडं तोडण्यात येतात, तर ते झाडे तुटल्यामुळे यांच्या टेंडरमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेले आहे की ठेकेदाराला 5,000 झाडे लावावीच लागतील, नाही लावले तर त्याचा दंड सुद्धा पुढे लिहिलेला आहे. यांनी 5,000 काय एक झाड तरी लावलेलं दाखवावं आणि 5,000 झाडांची बिलं काढलेली आहेत. दुसरं असं की प्रशासक आहे तिथे 8 वर्षापासून, ते प्रशासक तिथे काम करत आहे, त्यांच्या हिशोबाने काम चालू आहे, यांचा कुठेही काही संबंध नाही. हे सगळं मी यांचे मुद्दे खोडून टाकतो. पाणी पुरवठा योजना ही सरकारने आणलेली आहे, गुलाबराव पाटलांनी याला मंजुरी दिलेली आहे, निधी गुलाबराव पाटील देत आहेत आणि ते काम आताही चालू आहे आणि पूर्ण कंप्लीट होईल, तिथे अध्यक्ष असो की नसो.